आता दिशेनं चालायचा प्रयत्न करतो किंवा निर्णय घेतो त्यावेळेस आपली जी कामाची पद्धत आहे आम्ही जे काही जमणार असेल तेच बघतो आणि बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही. थोडाफार वेळ होत असेल तर ते विशेषपणाने करतो. माझ्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न पाणी पुरवठा आहे. आपल्या वर्षातील पाणी त्या ठिकाणी मधल्या काळात त्यासाठी आयुक्ताला स्वतःही कुठे पाहिजे ते त्याला सांग. विषय होते. कचऱ्याचा विषय पण आता थोड्याफार प्रमाणात लाईनअप झालेला आहे. तोही नाटक आपण व्यवस्थितरित्या पूर्णपणे मार्गस्थ करू. शेवटी तुमचं आमचं प्रेम महत्वाचं आहे. तुम्ही आवर्जून प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमाला बोलावता. आता मी आलो नि थेट आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणाकडेच निघालेलो होतं सवयीनं, कारण प्रत्येक कार्यक्रमाला भले लवकर येऊन जात असेल किंवा उशिरानं येत असेल, एकदा चक्र चालू झालं की रूटमध्ये जो टायमिंग येईल त्या टायमिंगला आपण तिथं हजेरी लावून येत जात असतो. पण एक चांगले संबंध आपल्या या ठिकाणी स्थापित झालेले आहेत आणि ते आणखी वाढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीनं या ठिकाणचे माझे जे सहकारी आहेत, अरविंद म्हात्रे आपले एक उमेदवार आहेत, राम महादेव पाटील एक उमेदवार आहेत, आपल्या दुसऱ्या उमेदवार या ठिकाणी माझ्या नावात चुकी होते, अर्चना भोईर आहेत, या पडगे गावातल्याच आहेत, आणि योगिता फडके आहेत. नेमका नाव घेताना दोघींचं नाव आणि आडनाव उलट घेतो दरवेळेला, त्याच्यामुळे बघून नाव घेतलं. तर या चारही शिलेदारांना आपण 15 तारखेला शिट्टी या निशाणी समोरचं बटन दाबून सेवेची संधी द्या. बाकी जी काय जबाबदारी आहे ती माझी राहील हा विश्वास आपल्याला देतो. आणि पेंदरचा गाव दौरा या ठिकाणी माझ्यासाठी खोळंबलेला आहे, त्या ठिकाणी जाण्याची परवानगी आपण मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करत आपणा साऱ्यांना शिट्टीच्या समोरचं बटन दाबून ह्या मंडळींना सेवेची संधी द्यावी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिसरामधले आपले माजी नगरसेवक आणि आमचे आदर्श सन्मान्य विष्णू जोशी काका आणि जे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत ते माझे सहकार्य राम पाटील, तसेच योगिता फडके, तसेच अर्चना भुईर आणि उप असलेले तोंडराचे चिटणीस आमच्या बेंदर पाटील साहेब आणि अशोक पाटील, तसेच उपस्थित सर्व पडगे ग्रामस्थ आणि हावरे सोसायटी मधील सर्व ग्रामस्थ मंडळी. तुम्हाला माहिती असेल मागे इतिहास सांगायचा म्हणजे मी त्यावेळी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो, रायगड जिल्हा परिषदचा. आपल्याला हावरे ही सोसायटी आपल्याला जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये येतोय, म्हणजे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येत होती. तरी सुद्धा आपण इथे जे असलेल्या आरोप प्लॅन असू द्या हे सुद्धा आपण त्यावेळी करून घेतलेले आहेत. पुन्हा शेवरेज लाईनची सिस्टीम सुद्धा आपण त्याला जॉईन करून घेतलेली आहे. तसेच पाण्याचा प्रश्न, आता भविष्यात टॅक्सचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण साहेब बोलले बारामपाडे साहेब का ते आपण त्यावेळी केलं जाईल. आणि मला आपल्याला सांगावशी वाटतोय का ज्या वेळी संकट येतो कोरोनाच्या काळात स्वतः दुष्यामा असू दे, योगेश फडके असू द्या, हे सर्व मंडळी आपल्याला प्रचंड प्रमाणात तशी येत होते, धावत होते. आणि अशा पद्धतीने आमच्यावर एक विश्वास टाकून कधी रात्री बेरात्री तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही 24 तास तुमच्याशी पाठराहू. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ज्यावेळी पडग्याचा रस्ता व्हायचा होता, गटरचं काम व्हायचं, तुम्हाला माहिती आहे किती अरुंद रस्ता होता तो मेन एंट्रीचा, त्यावेळी गटरचं काम करून देत नव्हते. त्यावेळी स्वतः विष्णू जोशी म्हणजे वयाने, आम्ही त्यांना बाजीराव पेशीच म्हणतो, वयाने एवढे असून त्या तिथेशी उभे राहून त्यांची जी संघर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाने केलं होत नव्हतं. मग सर्व पडग्यातली मंडळी महानगरपालिकेमध्ये गेलो आणि तो रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटरचं काम आम्ही करून घेतलं. पहिला मुहूर्त आम्ही तिथून करून घेतलं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकच्या लाईन मध्ये नव्हत्या, त्या काढून घेतल्या आम्ही. आणि त्या काढून घेताना आम्ही इलेक्ट्रिकच्या लाईन मग पोल त्याप्रमाणे शिफ्टिंग केलं. तसेच गावामध्ये तुम्ही पाहत असाल प्रत्येक ठिकाणी प्युअर कॉन्क्रिटीकरण, शेवरेज लाईन बनवण्याचं काम, पाण्याचं पाईपलाईन करण्याचं काम आम्ही त्यावेळी करण्यात आलं. जे कालावधी आम्हाला फक्त 2 ते 2.5 वर्ष मिळाला, बाकीचा कालावधी करोनामध्ये गेलेला होता. तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्याकडे पाणी MRDC मधून मिळावा, पाण्याची समस्या सांगतो. काही महिलांना पाणी येत नव्हतं, माझ्या घरी सुद्धा अंडे घेऊन घरी आले होते.
वस्तुस्थिती आहे. आलं लक्षात ना, माझ्या घरी अंडा घेऊन आलं, पाणी देत नाही, हंडी घेऊन संघर्षाला गेलो तर नगरसेवक होतो, लोकप्रतिनिधी होतो, का बा पाणी देत नव्हतं, का जाणून पाणी आपल्याकडे देत नव्हतं, कारण ते टँकर चोरीचं माफिया टँकर चालू करत ठेवलं होते. त्याच्यामुळे ते टँकर परस्पर देत होते, तर पाणी आपल्याकडे पाणी आपल्याकडे येत नव्हतं. म्हणून मी विनंती करतो आपल्याला, ज्या ज्या वेळी आपल्याला अडचण येतो त्या त्यावेळी फक्त शेतकरी कामगार पक्ष उभा राहतो. एक उदाहरण आणखी सांगतो. ज्यावेळी अमोल कंपनी आली, अमोल कंपनी आल्यावर सर्व पक्षीय लोकांना बोलवले. मी त्याच वेळी भाषणामध्ये बोललो, अजून ती कॅसेट असेल का, त्यावेळी इथले आमदार पनवेल तालुक्याचे ते बोलले सर्वांचे टँकर लावलं जाईल, सर्वांना कामाला लावलं जाईल, एकाला सुद्धा इथला जाणार नाही. एक सुद्धा माणूस त्याच्यामध्ये टँकर किंवा कामाला लावला नाही. हे आपल्याला वस्तुस्थिती आहे. अनेक कंपन्यांच्या याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट काढून आपल्या गावातल्या लोकांना काढून बाहेरच्या लोकांना द्यायला लावलं. आम्ही जे बोलतो, शब्द देतो तर 100% पुरा करतो, ना आम्ही करत नाही. ही आमची भूमिका आहे. म्हणून आमची हात जोडून विनंती आहे का चारही उमेदवारांना चारही शिट्यांना मारून आपला बहुमूल्य मत द्यावं, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक प्रचाराच्या त्याच्यासाठी आमदार बाळाराम पाटीलांनी चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर अरविंद मात्रे बोलले, त्यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगली माहिती दिली. तर येत्या 15 तारखेला जे मतदान आहे त्याच्यामध्ये आपल्या सोसायटीमधून प्रत्येक वेळी आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं. तुमचं काय असते त्याच्यामध्ये आपण नेहमी सहकार्य केलं आणि असंच सहकार्य पुढे हे आमचे चारही उमेदवार आपल्याशी करतील. तरी आपण या चारही उमेदवारांना शिट्टी या निशाणीवर मतदान करून आपण यांना प्रचंड मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आणि आजची सभा संपली अशी जाहीर करतो.